मन प्रसन्न प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात संघर्षाची आवाज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सांगा बरं, जर एखाद्या पुस्तकाचं एक पान खराब झालं तर आपण संपूर्ण पुस्तक फेकून देतो का? नाही ना. मग आयुष्यातला एक वाईट दिवस, एक चूक, एक अपयश किंवा एका व्यक्तीने दिलेला धोका, त्यामुळे संपूर्ण आयुष्य वाईट आहे असा निर्णय आपण का घेतो? मित्रांनो, जीवन म्हणजे नदीसारखं आहे. ती वाहत राहते. तिला मध्ये दगड भेटतात, वळणं भेटतात, खोल खड्डे भेटतात. पण नदी कधी धावणं थांबवत नाही. कारण तिला माहिती असतं, थांबलो तर दुर्गंधी येईल, वाहत राहिलो तर समुद्र भेटेल. आपलं आयुष्यही असंच आहे. जे निघून गेले त्याला धरून बसलात तर मन जड होतं आणि ते स्वीकारलं ते हलकं होतं. एक छोटी गोष्ट सांगतो. एका वृद्ध माणसाने आपल्या नातवाला 2 कुंड्या दिल्या. एका कुंडीत सुंदर फुलाचं रोप होतं, दुसऱ्या कुंडीत काटेरी झुडूप होतं. तो म्हणाला, दोघांनाही रोज पाणी घाल. काही दिवसांनी नातवाने विचारलं, आजोबा, काटेरी झुडूप ही तितकंच वाढत आहे. आजोबा हसले आणि म्हणाले, ज्याला तू रोज पाणी घालशील ते वाढेल. मित्रांनो, मनातही असंच असतं. रागाला पाणी घातलं तर राग वाढतो, पण प्रेमाला, कृतज्ञतेला, आशेला पाणी घातलं तर मन फुलायला लागतं. आपण अनेकदा म्हणतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही. पण एकदा तरी विचार करा, तुमच्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, कोणीतरी तुमची वाट पाहतं, कोणीतरी तुमच्यासाठी मनापासून प्रार्थना करतं. हे किती मोठं भाग्य आहे. दररोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस कालपेक्षा चांगला घालवायचा. लक्षात ठेवा, मोठं सुख अचानक मिळत नाही. ते छोट्या छोट्या क्षणात दडलेलं असतं. आईच्या हातचा गरम चहा, वडिलांचं शांत हसू, मुलांचं निरागस बोलणं, मित्रांचा एक फोन, संध्याकाळचा थंड वारा, हे क्षण पैशाने विकत मिळत नाहीत. पण धावपळीत आपण ते जगायचंच विसरतो. एक झाड कधी स्वतःचं फळ खात नाही, एक नदी स्वतःचं पाणी पित नाही, सूर्य स्वतःसाठी उगवत नाही. निसर्ग आपल्याला रोज शिकवतो, जे दुसऱ्यांसाठी जगतात त्यांच्या जीवनात खरा अर्थ असतो. म्हणून आज एक निर्णय घ्या. एखाद्याला माफ करा, एखाद्याचे आभार माना, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. पहा, तुमचं स्वतःचं मन किती हलकं होतं. आणि शेवटी जेव्हा कधी मन खूप अस्वस्थ होईल, तेव्हा आकाशात पहा. लक्षात येईल, काळे ढग कायम राहत नाहीत. मग आपल्या आयुष्यातील दुःखही कायमचं कसं राहील? मित्रांनो, मन प्रसन्न ठेवणं म्हणजे दुःख विसरणं नाही, तर दुःखातही आशेचा दिवा जिवंत ठेवणं होय. कारण आनंद हा परिस्थितीत नसतो, तो आपल्या मनाच्या विचारात असतो. नेहमी हसत राहा, चांगले विचार करा आणि लक्षात ठेवा, ज्यांच्या मनात आशा जिवंत असते त्यांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवायला उशीर लागत नाही. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. संशयाचं बी रुजलं की विश्वासाचं झाड कोंब जायला वेळ लागत नाही.